प्रश्नोत्तर विभाग. प्रश्नोत्तर विभाग म्हणजे तुमचे जे संसारिक जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न तुमचे इथे येऊन सांगितले ना, त्यातनं पहिला बेसिक सेवा देत असतात. स्वामी समर्थ महाराजांचे 3 अध्याय दररोज 10 मिनटं लागतात वाचायला जास्त, आणि 15 मिनटं जप किंवा 18 महिने जप करायला. आणि त्याच्यानंतर 40-45 दिवसानं तुम्ही जर श्रद्धा असेल आणि तुमचं जर व्यवस्थित हे असेल म्हणजे सातत्य ठेवलं त्यात, तर तुम्हाला 40-45 दिवसातच बारीक म्हणजे म्हणजे बारीक मार्ग दिसायला चालू होते गाडी असेल तर. त्यानंतर मग 40 दिवसांनी त्याच्यानंतर पुढच्या इथं सेवा दिल्या जातात. जिथं अधिष्ठान आहे महाराजांचं तिथंच ह्या सेवा दिल्या जातात. असं कुठे सांगून सांगितलं जात नाही. त्याच्यानंतर पुढचे जे प्रश्न असतील तुमचे, हे नित्य सेवा दररोज करायची सेवा आयुष्यभर करायचा. आणि त्यांचं तुमचे जे बाकीचे प्रश्न असतील तेवढ्या पुरते आर्थिक प्रश्न असतील, लोकांच्या आरोग्याचे प्रश्न असतील, घरात व्यसनाधीनता असेल, लग्न ठरत नाही, लग्नाचे प्रॉब्लेम असतील, जे बाकी जे आपले संसारिक जेवढे प्रश्न आहेत, नोकरीचे प्रश्न, जे काय प्रश्न आहेत त्याच्यासाठी वेगळ्या सेवा असतात त्या दिल्या जातात. ह्या जर 3 अध्याय आणि 11 महिने जर कंटिन्यू केलं, एका याच्यात 21 अध्याय असतात एका आपल्या सारामृतमध्ये. आज 1, 2, 3, उद्या 4, 5, 6, 7 दिवस समजा परत कंटिन्यू करायचं आणि 15 मिनिटाचं जप करायचं. ते झाल्यानंतर पुढचे प्रश्न असतात ते नैमित्तिक प्रश्न, तेवढ्या पुरते करायचे. तुमचं जे काय ते प्रश्न असतात ह्या जर मार्गात आपण 3 अध्याय 11 जप करत असेल तर ते प्रश्न पण लवकर आपण महाराजांच्या जवळ गेलेलो असतो आणि महाराजांचे आशीर्वादाने आपले प्रश्न लवकर सुटतात. नैमित्तिक सेवा तेवढ्या पुरतात. तुमचा प्रश्न सुटला की थांबवायच्या कधी आयुष्यभर लोक सेवा चालू ठेवा. इथं आम्ही नरसोबावाडीमध्ये आलेलं आहे. आम्ही स्वामी समर्थांचं हे आम्ही इथं बघायला आलेलं आहे आणि त्यांचं काय सेवा आहे आणि काय त्यांचं सगळं महत्त्व आहे हे आम्ही विचारण्यासाठी इथं नरसोबावाडी स्वामी समर्थच्या मंदिरला आलेलं आहे. श्रीपाद वल्लभाय स्वामींचा हा नरसिंहवाडी सरस्वती ही महाराजांचा पूज्य हे मोरे हे दास यांच्या हा पादुका, स्वामी समर्थांची पालखी आणि हा त्यांची मूर्ती आणि गादी, हे स्वामी समर्थांची मूर्ती.